नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता एक सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज येते आहे ती म्हणजे धनगर समाजाचा एस-टीमधून आरक्षण घेण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। नेमकं काय झालं तर आज सरकारने धनगड नावानी जे प्रमाणपत्र दिलेले होते ते प्रमाणपत्र रद्द केले आणि त्याच्यामुळे असं म्हणलं जात आहे की आता धनगर समाजाला हे एस-टीमधून आरक्षण मिळणं सोपं झालेलं आहे। आजच्या व्हिडिओमध्ये याच गोष्टी आपण समजून घेऊया। तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धनगर समाजाचा मागच्या कितीतरी वर्षांपासून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धनगर समाज हे एस-टीमधून आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन करत होता। आम्ही एस-टीज आहो, आम्हाला एस-टीमधनं आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी होती। मात्र या मागणीला एक अडथळा येत होता, तो म्हणजे धनगड या शब्दाचा। तर एस-टी या समूहामध्ये म्हणजे आदिवासी समूहामध्ये आदिवासी ज्या जातींचा उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये 36 नंबरला धनगड असा शब्द होता। म्हणजे धनगड ही जात आदिवासीमध्ये येते असं म्हणलं होतं या सगळ्या आरक्षणाच्या याच्यामध्ये। आता धनगडमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त 6 लोक असे होते की ज्यांना धनगड ते आहेत आणि म्हणून ते एस-टी आहेत असं जे आहे ते दाखला दिलेला होता। तर छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादचे फुलंब्री तालुक्यामधले खिलारे कुटुंबामधले 6 लोक असे होते की ज्यांना धनगड या जातीचं प्रमाणपत्र मिळालेलं होतं, त्याची व्हॅलिडिटी पण मिळाली होती आणि त्यामुळे ते एस-टीमध्ये गणले जात होते। एकीकडे इकडे धनगर समाज म्हणायचा आहे की आम्ही बाकीच्या धनगर समाजातल्या लोकांच्या दाखल्यांवर धनगर असं लिहिलेलं आहे, मात्र फक्त हे 6च लोक होते की ज्यांच्या दाखल्यावर धनगड असं लिहिलेलं आहे। त्यामुळे धनगर समाज जेव्हा म्हणत होता की आम्हाला एस-टीमधनं आरक्षण पाहिजे तेव्हा सरकार म्हणायचं की नाही, एस-टी आरक्षणामध्ये धनगर हा शब्दच नाही आहे, ते धनगड असं आहे आणि धनगडमध्ये 6च लोक आहे त्याच्यामुळे आम्ही धनगडला एस-टीमधनं आरक्षण दिलेलं आहे। तर आता हे 6 लोक ज्यांना एस-टीमध्ये कन्सिडर केलं होतं, ज्यांना धनगड म्हणलं होतं, त्यांची दाखले सरकारने रद्द केलेले आहे। आता याच्यामुळे काय होईल तर हे दाखले जेव्हा रद्द केलेले आहे याचा अर्थ त्याला म्हणतात 0 क्लास एंट्री। म्हणजे आता धनगड या जातीचं महाराष्ट्रामध्ये कुणीही नाही असं याच्यावरून लक्षात येतं, असं सिद्ध होतं आहे। या फॅमिलीमधल्या या 6ही लोकांनी ॲफिडेविट करून दिलेलं आहे की आमची जात धनगड नाही आहे, जे आम्हाला दाखले मिळालेले होते ते धनगड नाही आहे, आम्ही धनगरच आहोत या अर्थाने त्यांनी तसं लिहून दिलेलं होतं। म्हणजे आता तुम्ही म्हणाल की नेमकं मग आता मार्ग मोकळा झाला ह्याच्यावरून हे कसं काय म्हणायचं? आता मार्ग मोकळा झाला याच्यासाठी म्हणता येऊ शकतं की आता सरकारला आपण असं म्हणू शकतो की जे एस-टी क्लासमध्ये जो हा धनगड शब्द आहे तो धनगड म्हणजे धनगरच आहे आणि धनगड समाजाचं महाराष्ट्रामध्ये कुणीही नाही, धनगड ही जातच महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही, ती धनगर आहे। आणि त्यामुळे आता हा जो काही धनगड शब्द आहे तो म्हणजेच धनगर आहे हे सिद्ध करावं लागणार आहे आणि तसं सिद्ध झालं धनगड म्हणजेच धनगर, तेव्हाच असं होऊ शकतं की धनगर यांना धनगड समजून एस-टीमधनं आरक्षण मिळू शकेल। तर असा तो सगळा मुद्दा जो आहे तो आहे आणि याच्यामधून जे आहे ते आता बऱ्याच राजकीय चर्चा चाललेल्या आहे, अनेक लोकांचे वाद प्रतिवाद चाललेले आहे। एस-टी किंवा आदिवासींचे जे नेते आहे नरहरी झिरवळांनी परवाच्या दिवशीच आपण पाहिलं की त्यांनी 3ऱ्या मजल्यावरून उडी टाकली होती त्या विधानभवनाच्या जाळीमध्ये। त्याच्यानंतर राज ठाकरे यांनी म्हटलं की महाराष्ट्रामध्ये सगळे सर्कसीस चाललेले आहे। तर नरहरी झिरवळ जे आहे आदिवासींचे नेते आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की नाही, एस-टीमधनं धनगरांना आरक्षण नको, त्याच्यामुळे एस-टीचं आरक्षण हलू शकतं आणि आम्हाला त्याचं नुकसान होऊ शकतं असं आदिवासींचं म्हणणं आहे। आणि आज जर पाहिलं तुम्ही सगळ्या चर्चांवर जे आहे ते खूप वाद चाललेले आहे। एस-टी अर्थातच एस-टी कम्युनिटी ही धनगरांशी भांडते, धनगर एस-टीसोबत भांडते, त्यांचं म्हणणं आहे की हे नको आहे एकत्र करायला। आता हे सगळे भांडणं पाहताना मला काय वाटतं माहिती आहे का, याच्यावर काय उपाय आहे? याच्यावर उपाय आपल्याला राहुल गांधींनी सांगितलेला आहे, तो म्हणजे कास्ट सेन्सस, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस। सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस म्हणजे काय तर कास्ट सेन्सस म्हणजे सगळ्या लोकांची नोंदणी करायची, त्यांची जात कोणती आहे, त्यांचं इन्कम किती आहे, त्यांच्याकडे जमीन किती याची नोंदणी करायची। अशी जेव्हा सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस होतो तेव्हा आपल्याला कळतं की या राज्यामध्ये नेमक्या किती जाती आहेत, कोणत्या जातीमध्ये किती लोक राहतात, पर्सेंटेज कळेल। त्याच्यानंतर इतके लोक राहतात मग कोणत्या जातीतले लोक सगळ्यात जास्त गरीब आहेत, कोणत्या जातीतल्या लोकांकडे सगळ्यात कमी जमीन आहे, म्हणजे कोण जास्त मागास आहे हे ठरवता येईल। आणि त्यामुळे काय होईल की ते सोसायटीचा एक एक्सरे काढल्यासारखंच आहे। आपल्याला माहिती आहे की पायाला जर लागलं, फ्रॅक्चर झालं तर एक्सरे काढला जातो। एक्सरे काढल्याने काय होतं की पायाला लागले पण नेमकं कुठे लागलं हे कळतं, म्हणजे नेमका इलाज कुठे करायचा हे कळतं। तर तसं सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्ससनी काय होईल की हे नेमकं कळेल की कोण किती टक्के आहे आणि किती टक्के त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे।
आणि जेव्हा या कास्ट सेन्सस येईल तेव्हा मला असं वाटतं की कुणाचीच भांडणं होणार नाही. म्हणजे ओबीसींना वाटणार नाही की मराठी आपल्यात आले, मराठ्यांना वाटणार नाही की आपल्याला डावललं गेलं. कारण की त्यांच्यासमोर डेटा राहील की अच्छा आम्ही इतके पर्सेंट आहो, आम्हाला इतकं आरक्षण हवं. धनगरांना वाटेल आम्ही इतके पर्सेंट आहो, आम्ही मागास आहोत, आमची जात जी आहे आदिवासी म्हणून गणल्या जायसाठी जे क्रायटेरिया असतात ना, मागास असायला पाहिजे, जंगलामध्ये त्यांचं वास्तव्य फार असायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या पूर्वजांचं किंवा त्या ह्याचं, अशा काही गोष्टी आहेत जे क्रायटेरिया, ते सगळे जर पूर्ण केले तर त्यांना ST म्हणून गणता येतं. तर असं जेव्हा कळेल ना तर तेव्हा खरंच भांडणं होणार नाही. म्हणजे आज जे आपल्याकडे डेटा आहे तो आपला ऑथेंटिक डेटा नाही, 100 वर्ष जुना डेटा आहे तो. ठीक आहे, 1931चा डेटा आहे, म्हणजे जवळपास 90 वर्ष आपण म्हणूया, 94 वर्ष इतका जुन्या डेटावर आपण आज भांडतो. त्याच्यामुळे भांडणं होणारच आहेत. धनगरांना वाटेल आमच्यावर अन्याय होतो, पण जेव्हा आकडेवारी येईल की नाही तुमची संख्या 5% आहे, तुम्हाला 5% आरक्षण, तुमची 2% तुम्हाला 2% आरक्षण, यांचं 33% त्यांना 33% आरक्षण, असं जेव्हा होईल ना तेव्हा कुणालाच वाटणार नाही हां डेटा आपल्यासमोर ऑथेंटिक डेटा आहे, त्याच्यामुळे कुणाचंच भांडण होणार नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे हा जो काही जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, हे जे काही भांडण आहे याच्यावर उपाय आहे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस. मला असं वाटतं की या सगळ्या चर्चांमधनं जे मिसिंग आहे ते म्हणजे हाच मुद्दा आहे. त्यामुळे या गोष्टी आपण लावून धरल्या पाहिजे. आणि असं जेव्हा होईल ना तेव्हा खरंच भांडणं होणार नाही आणि कुणालाही वाटणार नाही की आपण मागे राहिलो. सगळ्यांनाच या देशामध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. आणि आरक्षण हे गरजेचंच असतं. अनेक लोकांना माहीत नाही, मात्र आपल्या समाजामध्ये अनेक जातींना मुद्दामून संधींपासून वंचित ठेवलं गेलं, मागास ठेवलं गेलं, त्यांच्यापासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते थांबवल्या गेल्या त्यांना मिळण्यापासून. आणि त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्या ज्या आत्ता जगत आहेत आपल्यासोबत त्या मागे राहिलेल्या आहे आणि त्यांना समोर आणण्यासाठी आरक्षण गरजेचं असतं. आरक्षण म्हणजे ऐतिहासिक न्याय असतो. इतिहास काळाने त्यांच्यावर झालेला अन्याय तो धुवून काढण्यासाठी आरक्षण हा जो काय आहे तो महत्त्वाचा मुद्दा असतो. तर या गोष्टी मला आज असं सांगायचं होतं. तर सुधाकर शिंदे नावाची समिती स्थापन केली होती, त्या समितीने काही अहवाल दिलेला आहे. आता मुद्दा जो आहे तो आता फक्त या नोंदी रद्द झालेल्या आहे, मात्र अजूनही धनगर म्हणजेच ST हे काही स्पष्ट झालेले नाही आहे. त्याच्यासाठी अजून मोठा लढा असणार आहे, त्यांना सिद्ध करावं लागेल आणि नंतर त्यांना ST मधनं आरक्षण मिळेल. देशभरामध्ये अनेक राज्यांमध्ये धनगर हे ST मध्ये येतात, हे मला आज सांगायचं होतं. आणि आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी, काही लोक असंही म्हणत आहेत की निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्याच्याकडे पाहून हे सगळं केलं गेलं आहे, सरकारने हे मुद्दामून केलं आहे जेणेकरून धनगर लोकांचा कल त्यांच्याकडे, धनगरांना असं वाटेल की महायुतीचं सरकार हे आपलं आहे. पण एक लक्षात घ्या, सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस राहुल गांधी किंवा महाविकास आघाडी ज्या गोष्टीवर भर देत आहे तोच उपाय आहे. जेव्हा कास्ट सेन्सस होईल तेव्हा कोणाचीच भांडणं होणार नाही. नाहीतर हे अशा प्रकारे जर का काही होत राहिलं तर नक्कीच भांडण होऊन वाद होऊ शकतात. ते थांबायचं असेल तर मला असं वाटतं की आपल्याला यंदा महाविकास आघाडीचंच सरकार निवडून दिलं पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. थांबते. थँक्यू.